जनस्वराज्य विनय कोरेंची आणि पेडगावकरांचा शाहू आघाडी अशी मतांची टोटल ह्या जिल्ह्यामध्ये 12 लाखापेक्षा जास्त. जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचा एवढा विषय एक दोन दिवसात ठरवू. बाकी महायुतीचं सरकार आहे ते क्लिअरच झालं. एकदा अध्यक्ष ठरला की मग बाकीची वाटणी पण होईल. त्यामुळे कोणीही 8 दिवस झाले अजून का होत नाही, अजून गॅझेट पण व्हायचं आहे, गट पण नोंदवला जायचं. हर्षवर्धन सपकाळांनी केलेलं स्टेटमेंट, केलेलं विधान हे अत्यंत त्याला जाहीरपणे शब्द वापरता येणार आहे, परंतु टोकाचा निषेध व्यक्त करण्याचं वाक्य आहे. जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी 41 जागी लढली आणि त्यातल्या 12 जागी भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते निवडून आले. या व्यतिरिक्त 31 पंचायत समित्या अशा आहेत की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते विजयी झालेले आहेत. पण काही ठिकाणी आम्ही युती म्हणून कोऑर्डिनेशन झालं, काही ठिकाणी झालं नाही. त्यांना मिळालेली मतं जी आहेत ती बीजेपीची सगळ्यात हायेस्ट आहेत. पण युतीचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी अजितदादा, जनस्वराज्य विनय कोरेंची आणि पेडगावकरांचा शाहू आघाडी अशी मतांची टोटल ह्या जिल्ह्यामध्ये 12 लाखापेक्षा जास्त. आणि समोर जी महाविकास आघाडी तयार होते त्याची मतही सगळे म्हणून 3-3.5 लाखाच्या वर जात आहेत. वर्षानुवर्ष अनेकांनी काम करण्यानंतर ही स्थिती आली. या जिल्ह्यामध्ये महायुतीला मानणारा 12 लाखापेक्षा जास्त मतदार झाला. त्यामुळे एकूण 78 पैकी 51 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचा एवढा विषय एक दोन दिवसात ठरवू. बाकी महायुतीचं सरकार आहे ते क्लिअरच झालं. एकदा अध्यक्ष ठरला की मग बाकीची वाटणी पण होईल. त्यामुळे कोणीही 8 दिवस झाले अजून का होत नाही, अजून गॅझेट पण व्हायचं आहे, गट पण नोंदवला जायचं. प्रत्येक गटात आमचा आज गटनेता ठरला तानाजी पाटील आमचे कौशल घेते, असं सगळ्यांचे गटनेते ठरायचे, गट कलेक्टर रजिस्टर करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचे सदस्यांचं गॅझेट व्हायचं आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये महायुतीचा उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष कोण ठरेल. कुठलंही भांडण नाही, तंडण नाही, अतिशय समन्वयाने होईल. कोणी मनातले मांडे करण्याचं कारण नाही. एक मुद्दा आणखीन म्हणजे आता महानगरपालिकेचं महापौर, उपमहापौर, सभागृह झाल्यानंतर आता स्थायी, स्वीकृत वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या, म्हणजे मग समाज कल्याण समिती, महिला बाल या सगळ्याची प्रोसेस सुरू झाली. यांच्या एका विषयाच्या बाबतीमध्ये खूप उत्सुकता, खूप चढाओढ, खूप ईर्ष्या, खूप इच्छा. तर एकच विषय आहे की जो नॉन नगरसेवकांमधून येतो. बाकी तर स्थायी समिती सदस्य नगरसेवकांमधला येतो, महिला बाल कल्याण नगरसेवक येतो. तर स्वीकृत हे मात्र समाजातून घ्यायचे असतात. तर एकूण त्याचा दरवेळेला 5 असतात. यावेळेला ते 10 झाल्यामुळे 10ला 1, 10ला कॅपिंग असं झाल्यामुळे महानगरपालिका कोल्हापूरला 8 मिळाले. संख्याबळाप्रमाणे बीजेपीला 3 मिळाले. आम्ही निर्णय केलाय की प्रत्येकाला 1.25 वर्षाची टर्म द्यायची. कारण स्वीकृत हा काही अधिकार नाही. जे प्रत्यक्ष निवडून येऊ शकत नाहीत असे काही समाज आहेत, असे काही कार्यकर्ते आहेत की ज्यांना निवडून येण्याच्या रणांगणात उतरवता आलं नाही, अशांना एका अर्थाने 1.25 वर्ष महानगरपालिकेत जाण्याची संधी मिळावी. नगरसेवक म्हणून त्याला 4 ठिकाणी त्याचा परिचय देता यावा, भविष्यात माजी नगरसेवक म्हणून परिचय देता यावा, सभागृहातली काही कामं त्याची व्हावी, अशी त्याची कल्पना असते. म्हणून आम्ही 3ला मल्टिप्लाय बाय 4 असे 12 जणांना नजीकच्या 5 वर्षामध्ये संधी देणार आहोत. त्यात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आम्ही करणार आहोत जे संपूर्ण महाराष्ट्र फॉलो करेल. ते म्हणजे शहरात राहणारा सिंधी समाज, शहरात राहणारा गुजराती समाज, शहरात राहणारा राजस्थानी समाज, शहरात राहणारे काही छोट्या जाती की ज्यांना अशा प्रकारच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरता येणार नाही, अशा जाती, अशांना या 12 मध्ये नजीकच्या काळात आम्ही प्राधान्य देणार आहोत. तर मी सगळ्यांचाच हितचिंतक आहे. मी सर्वांना समान न्याय देतो असं काँग्रेसच्या आमदारांचे सगळे म्हणतात. 14 ते 19 मध्ये माझ्याकडे यावं आणि कोणी काम करून जावं अशी स्थिती होती. त्यामुळे जयंतराव असं म्हणाले की ते माझे हितचिंतक आहेत आणि वेगवेगळ्या वेळेला काही संवाद करण्यासाठी चंद्रकांत पाटील मला सहाय्य होतो.
खरंय. हर्षवर्धन सपकाळांनी केलेलं स्टेटमेंट, केलेलं विधान हे अत्यंत म्हणजे त्याला जाहीरपणे शब्द वापरता येणार नाही, परंतु टोकाचा निषेध व्यक्त करणारं वाक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण जिवंत आहोत. आज मान ताट करून समाजात वावरत आहोत. कवी असं म्हणतात की काशी जाती गया जाती मथुरा मस्जिद होती, अगर एक शिवा होता तो सुन्नत सबकी होती. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जे आक्रमक आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना मारलं, बाटवलं, राज्य केलं, लुटलं, अशाची तुलना करणं हे मला कळत नाही की ह्या ज्या बुद्धीतून हे शब्द बाहेर पडतात त्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. त्यामुळे महाराष्ट्रभर काही बीजेपीने कार्यक्रम वगैरे दिला नाही, पण उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडलेले आहेत. नुसते बीजेपीचे लोक बाहेर पडलेले असं नाही, तर जो कोण छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा असणार आहे, ज्यांच्यामुळे आपण आहोत असं मानणार आहे, असा प्रत्येक जण रस्त्यावर उतरणार याची काँग्रेसने तयारी ठेवली. राजकारणामध्ये होईपर्यंत प्रत्येकाने तेच म्हणायचं असतं. म्हणजे बंटी पाटलांचे समजा काही 15 आले, 14 आले, तर त्यांनी पण म्हणायचं असतं. त्यातून कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपला नेता काही प्रयत्न करतो. मुश्रीफांचे तर 20 आले, त्यामुळे ते म्हणणार पण आम्ही अजून बसायचो आहोत. महायुतीचं होणार आहे क्लिअर झालं, कारण त्याची टोटल 51 आहे, 78 पैकी 51, म्हणजे बाकीच्यांनी काही विचार, महाविकासने विचार करायचा. 51 झाल्यानंतर प्रत्येकाचं बलाबल आहे. त्या बलाबलामध्ये कोणाचा व्हायचा हे बसून ठरवायचं आहे. होईपर्यंत, निर्णय होईपर्यंत सगळ्यांनीच म्हणायचं. आम्ही म्हणणार की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होणार, तर आम्ही तर 12 आहोतच, पण आमचा सहयोगी पक्ष जनस्वराज्याचे 6 आहेत, आम्ही 18 आहोत. अजून काही सहयोगी होण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एखाद्याच आम्ही मुश्रीफ साहेबांच्या 20च्या पुढेही जाऊ.